नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IDBI बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IDBI बँक Q4 रिझल्ट, शेअर राईज ॲज ॲसेट क्वालिटी इम्प्रूव्ह, डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IDBI बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, IDBI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन 2051.2 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये याचा नेट प्रॉफिट होता 1628 कोटी रुपये. आणि मित्रांनो, IDBI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA आणि नेट NPAसुद्धा इम्प्रूव्ह झाला आहे. इथे तुम्ही कंपेअर करून बघू शकता. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या बँकने ₹2.10चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया जयस्वाल नेको इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1411 कोटी रुपयाने वाढून Q4मध्ये आला आहे 1675 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1657 कोटी रुपयांनी मार्जिनली थोडासा वाढून 1675 कोटी रुपये आला आहे. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2 कोटी रुपयाने वाढून या Q4मध्ये आला आहे 102 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 77 कोटी रुपयाने वाढून Q4मध्ये आला आहे 102 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर काय जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि या कंपनीमध्ये आपल्याला आज जवळपास 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट Q4 रिझल्ट, प्रॉफिट राइजेस बाय 9.92% टू ₹2482.04 करोड, ₹77.50 डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 9.92%ने इन्क्रीज होऊन 2482.04 कोटी रुपये आला आहे. आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12.95%ने इन्क्रीज होऊन 23,063.32 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने 77.50 रुपयांचा मोठा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPIT टेक्स Q4 प्रॉफिट अप 49% ॲट ₹245 करोड, ₹6 पर शेअर डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 48.84%ने इन्क्रीज होऊन 244.7 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी सेम क्वार्टरमध्ये किती होता इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.97%ने इन्क्रीज होऊन 1528.3 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी
सेम क्वार्टरमध्ये किती होता इथे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, एवढंच नाही तर KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026साठी रेव्हेन्यू आणि मार्जिन गायडन्स दिला नाही. आणि मित्रांनो, याच्या मागे एकच व्यक्ती कारण आहे आणि ते म्हणजे आपले ट्रम्प काका. आता बोलूया IRFCबद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRFC क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट narrows 2% from last year to raise rupees 60,000 crore for financial year 2026. मित्रांनो, IRFCने आपल्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने इन्क्रीज होऊन 6,723 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये याचा रेव्हेन्यू होता 6,474.6 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर IRFCचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2%ने डिक्रीज होऊन 1,682 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया NDTVबद्दल, म्हणजे न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 107 कोटी रुपयाने वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 127 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 133 कोटी रुपयाने घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 127 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 9 कोटी रुपयाच्या लॉसमधून वाढून आता क्वार्टर 4मध्ये आला आहे 62 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 55 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून वाढून आता आला आहे 62 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स आईज कॅपेक्स हाईज ₹18,000 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड फायनान्शियल इयर 2026मध्ये 16,000 ते 18,000 कोटी रुपयांपर्यंतचा कॅपेक्स करणार आहे, असे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पटेल यांनी सांगितले. मित्रांनो, या कॅपेक्सचा मेजर पोर्शन ही कंपनी 12 ते 13,000 कोटी इन्व्हेस्ट करणार आहे. ट्रान्समिशनसाठी 4,000 कोटी इन्व्हेस्ट करणार आहे. स्मार्ट मीटर्ससाठी आणि 1,600 कोटी इन्व्हेस्ट करणार आहे डिस्ट्रीब्युशनमध्ये. आणि मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025मध्ये कॅपेक्स केला आहे 11,444 कोटी रुपयांचा. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 5.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2,36,533 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,61,388 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,39,986 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,61,388 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21,243 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,611 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 21,930 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,611 कोटी रुपये. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू असो किंवा नेट प्रॉफिट असो, इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आज आपल्याला
5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये 96,000 कोटी रुपयांचा फंड ॲड झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.